तर हाय गाईज, नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बेसिकली हा व्हिडिओ असणार आहे प्रेप्स फॉर दिवाळी. तर दिवाळीसाठी आम्ही जे काय करतोय डेकोरेशन किंवा फराळ वगैरे ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला वळूयात व्हिडिओकडे. तर आता आम्ही करतोय लाइटिंग. तर मी तुम्हाला दाखवते काय काय कशी लाइटिंग केली आहे. म्हणजे अक्षयनीच केली आहे सगळी, मी फक्त हेल्प केली आहे थोडीफार. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं इकडे पूर्ण लाइटिंग केली आहे. अक्षय करतोय. अक्षय हॅलो. ऍक्च्युली आता डे टाइम आहे तर म्हणून दिसणार नाही तुम्हाला प्रॉपरली. तर मी रात्री जेव्हा ऑन करू ना आम्ही सगळ्या लाईट्स, तर मी तुम्हाला पूर्ण दाखवेन की कसं काय आम्ही लाइटिंग केली आहे ती. आणि ह्या वर्षीचा कंदील आमचा थोडा मस्त आहे, छान आहे, म्हणजे मला आवडला. वेल्वेटमध्ये आहे. बघा, हा असा वेल्वेटमध्ये आहे कंदील. तर मग बघू आता लावल्यावरती कसा दिसतो तेच काम करतोय. आणि आज आम्ही फराळमध्ये एक आयटम करणार आहे. काय करतोय मम्मा आपण? चिवडा. येस, हां, पोह्याचा चिवडा बनवणार आहे. तर मग ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला. तर बघत राहा, असंच व्हिडिओ कंटिन्यू करा. आता सध्या अक्षय हे कंदील लावण्यात बिझी आहे. तर मग पूर्ण झालं की दाखवते. झालं का डेकोरेशन? नाही, अजून चालू आहे. फक्त तो स्पाय गार्ड लावायचं आहे. अच्छा, मग झालं ना? हो, मग झालं. येस. तर मग फायनली डन झालं आहे आता आमचं डेकोरेशन. सॉरी, डेकोरेशनच बोलते, लाइटिंग करून झाली आहे. तर आता जरा फायनल टचअप्स देतोय अक्षय. मग ते झालं की संध्याकाळी जेव्हा आम्ही लावू पूर्ण लाईट्स तेव्हा मी दाखवेन तुम्हाला कसं वाटतंय. छान वाटतंय. दरवेळेला तो पणतीचं डेकोरेशन करतो, ह्या वेळेला समथिंग वेगळं केलं आहे. तर बघूया. आणि कंदील पण आमचा वेगळा आहे. तर आय एम एक्सायटेड की कसं दिसेल. छान वाटतं, म्हणजे असंच अजून लाईट लावल्यावर तर अजून मस्त दिसेल. तर बघू कसं दिसतंय ते. ठीक आहे. हॅलो गाईज, तर माझं इथे डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की ते दोन तोरण लावले आणि एक मस्त कंदील लावलंय, थाट माठ. येस, छान वाटतंय. आता लाइटिंग केल्यावर बघूया. एक्सायटेड आहे अक्षय तू पण? हो, खूप. ही आपली सेकंड दिवाळी आहे ना? येस. आपली म्हणजे माझी लग्नानंतरची. फायनली लाइटिंगचं वगैरे झालं. आता आम्ही घेतोय चिवडा करायला. तर मम्मा आणि मी बनवणार आहे. म्हणजे मी नाही, मम्माच बनवतील बेसिकली. त्यांना थोडीशी हेल्प करते मी. तर बघूया आता ते येतील इथे. त्यांनी सगळा त्यांचा सेटअप मांडलाय, हे मोठी शेगडी वगैरे इकडे. आणि मी आता त्यांना चाळून देणार आहे आणि त्या इथे करतील. आता बघूया. बघा आल्या मम्मा. हॅलो बोला. येस. तर मग आता त्या करतील. मी तुम्हाला दाखवेन थोडंफार कसं काय. प्रोसेस तर नाही दाखवणार. तुम्हाला जर बघायचं असेल प्रोसेस तर मग आम्ही मागच्या वेळेला पूर्ण प्रत्येक एक रेसिपीचा आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केल्यात माझ्या चॅनलवरती. तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करू शकता. तर आता हे फक्त रॅन्डम थोडेफारच क्लिप्स असतील, बिकॉज मला पूर्ण प्रेप्स कव्हर करायचे आहेत. म्हणजे आम्ही स्वतः पण पर्सनली काय प्रेप्स करतो स्वतःसाठी, म्हणजे जे काय असेल ते. तर मग हे सगळं मर्ज करूनच मी या पूर्ण एकाच व्लॉगमध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला काय मी असं डिटेल प्रोसेस नाही दाखवणार. तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही शॉर्ट्समध्ये जसं मी बोलली चेक करू शकता. तर येस, बस एवढंच. मला सगळं मोमेंट्स घ्यायचे आहेत जे काय आम्ही प्रिपरेशन करू दिवाळीसाठी. तर या चला बघूयात. खूप बडबड झाली. आता काम करूया. ही आमची प्रोसेस चालू झाली आहे. म्हणजे मम्मांनी आता पोहे टाकलेत. ते चाळून घे. हा, आता मी भाजून देईन ना पोहे, ते चाळून या परातीत ठेव. ठीक आहे, चालेल. तर आता तुम्हाला माहीतच असेल की कसं काय प्रोसेस असते ते. तर आता मम्मा आमचे इन्स्ट्रक्ट करतायत, तर त्याप्रमाणे आपण करूयात. आणि मग आता मी डायरेक्टली तुम्हाला डायरेक्ट फायनल पूर्ण पोह्याचा चिवडा बनवून झाल्यावरच दाखवेन. ठीक आहे. तर असंच बघत राहा कंटिन्यू. तर येस, बघत राहा. मी तुम्हाला दाखवेन पूर्ण रेडी झाला की. ठीक आहे. काय करते मृणाल? हा, हे मम्मानी सांगितलंय चाळायला. एवढे पोहे चाळलेत, दाखव. बघा एवढे मी एकटीने केले. मम्माना फक्त चमचा ढवळते. हा, सो फायनली पोहे झालेत बनवून आता. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मम्मा इकडे मिक्स करतायत. मम्मा रेडी ना पोहे? येस. तर हे बघा, तर आजचा मेन्यू झाला, म्हणजे एक झाला. काल आम्ही बेसनाचे लाडू बनवलेले, तर ते पण झालेत. आज पोहे बनवले. तर
या आता बघू उद्या काय आम्ही करतो ते. मे बी उद्या रव्याचे लाडू बनवणार आहे, तर ते पण दाखवेन तुम्हाला शॉर्टमध्येच. आणि अजून काय ग्रूमिंग करू उद्यापासून. मे बी आमची सेल्फ ग्रूमिंग चालू होईल आमच्या तिघांची, तर मग ते सुद्धा मी दाखवेन तुम्हाला की आम्ही काय काय करतो टू गेट रेडी फॉर दिवाळी. तर असंच बघत राहा. तर गाईज हे बघा आता काळोख झालाय, तर तुम्हाला एकदम मस्त व्ह्यू दाखवतोय. किती छान वाटतंय बघा. तोरण, कंदील बघा आमचा थाटमाट कंदील, नाव आहे कंदीलचं बघा. तुम्ही लास्ट बघितलेलं की आम्ही चिवडा बनवलेला, आम्ही म्हणजे मम्मांनी बनवलेला चिवडा. तर त्याच्यानंतर हा थर्ड डे आहे. काल आम्ही गेलेलो सेल्फ ग्रूमिंग साठी, तर अक्षय पण गेलेला. अक्षय इकडे ये. हा बघा अक्षय, हाऊ इज ही लुकिंग, सो हँडसम. येस, तर अक्षय पण गेलेला आणि मी हेअरकट केलाय, म्हणजे मी घरीच केलाय. एक न्यू जो ट्रेंडिंग आहे बटरफ्लाय हेअरकट, तो मी ट्राय केलेला. त्याची फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर बघायला मिळेल, तर ती पण तुम्ही जाऊन बघा. मी माझा इंस्टाग्रामचा हँडल डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर आज आहे 29 तारीख ना मम्मा, 29 ना. हो. तर आज आम्ही बनवतोय रव्याचे लाडू. तर येस, तयारी चालू आहे. आणि मग रव्याचे लाडू वगैरे आता वळायला घेतो. त्या रिलेटेड पण एक कॉन्टेंट आहे जो आम्ही आता शूट करणार आहे थोड्याच वेळात, तर तो पण बघा तुम्ही इंस्टाग्राम वरती. ठीक आहे, स्टे ट्यून. सो गाईज, फायनली आमचे रव्याचे लाडू रेडी झाले आहेत आणि सगळ्यांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा. सो गाईज, आज आहे धनत्रयोदशी, तर संध्याकाळी आम्ही पूजा करू, तर मी दाखवेन तुम्हाला. आणि काल वसुबारस होतं, त्याची पण आम्ही पूजा केलेली, पण मी काही रेकॉर्ड नाही केलं. तर काही पिक्चर्स काढले ते मी अटॅच करीन, ते तुम्ही नक्की बघा. आम्ही आता सामान आणायला चाललोय तर धनत्रयोदशीचं, तर मग ते आल्यानंतर पूजा करू, तेव्हा भेटू आपण. तर अक्षयला त्या रात्री खूप इच्छा झालेली बुर्जीपाव खायची, तर बघा ना कसा एकटा एकटा बुर्जीपाव खायला गेलाय, ते पण मला बिना सांगता. मला माहीतच नाही की तो कधी गेला निघून घरातनं बुर्जीपाव खायला. आणि मी बोलते की अक्षय कुठे, अक्षय कुठे, तर हा महाराज गेला आणि वरतून क्लिप्स पण रेकॉर्ड केले त्यांनी बुर्जीपाव खाल्ल्याचे. आणि मला बोलतो की हे बघ, मी खरंच बुर्जीपाव खायला गेलेलो, हे आपल्या व्लॉगमध्ये पण लोकांना दाखव, आपल्या यूट्यूब फॅमिलीला. काल मी रात्री स्किन केअर केलं माझं आणि आता हेअर कलर केलाय, म्हणजे फर्स्ट टाइमच केलंय मी हेअर कलर. तर लेट्स सी कसं टर्न आउट होतं ते. तर आज दिवाळी आहे, दिवाळीचा पहिला दिवस, आय मीन नॉट पहिला दिवस, पहिली अंघोळ, नरक चतुर्दशी आहे आज. तर चला बघूयात हा हेअर कलर कसा टर्न आउट होतो. ते माझा फर्स्ट टाइम आहे, तर लेट्स सी. दिवाळीच्या दिवशी खूप गडबड गोंधळ होता. तर आज आहे 2 नोव्हेंबर, आज आहे पाडवा, तर तो व्लॉग माझा कंटिन्यू करायचा राहूनच गेला. तर मी तुम्हाला जसं सांगितलेलं की मी हेअर कलर केलाय, तर त्याची एक सेपरेट व्हिडिओ मी शूट केली आहे. तर माझा एक्सपिरियन्स कसा होता हेअर कलरला घेऊन, ते तुम्ही जाऊन ती व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही नक्की बघा प्लीज. मी तुम्हाला सांगते, प्लीज बघा जाऊन माझा एक्सपिरियन्स कसा होता ते. पहिले हा व्हिडिओ येईल दिवाळीचा, हा व्हिडिओ, आणि नंतर येईल तो हेअर कलरचा व्हिडिओ. तर येस, प्लीज ती माझी व्हिडिओ जाऊन बघा. येस, आणि मी व्हिडिओ इथेच एंड करते बिकॉज आता आज आहे 2 नोव्हेंबर, आज आहे पाडवा, उद्या भाऊबीज. तर मला एवढंच बोलायचं होतं की हा व्लॉग म्हणजे खूप रॅन्डम होता, जास्त काही मला शूट करता नाही आलं बिकॉज बाकीच्या पण अजून गोष्टी, अजून ब्रँड्सचं पण खूप व्हिडिओज मला द्यायचे होते. तर मग सो सॉरी, मी ह्याचा खूप विचार केलेला की मी खूप असं काहीतरी क्रिएटिव्ह करेन, बट ठीक आहे, आय ट्राय नेक्स्ट टाइम. बट हा जसा काही होता तुम्हाला जर आवडला तर. आणि हा येस, मला हे बोलायचंय की तुम्हाला सगळ्यांना माझ्या व माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तर येस, हा जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. अरे थांबा, कुठे चाललात? भाऊबीजेचे पिक्चर्स तर बघून जा.